जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पुणे कारागृहाला जे पण विद्यार्थी वेटिंगला असतील त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण की खूप काही विद्यार्थी हे गैरहजर राहिलेले आहेत आणि ते जर परत गैरहजर राहिलं आहे तर तुम्हाला जे वेटिंगवर विद्यार्थी असतील त्यांना संधी मिळणार आहे. बघा, कारागृह उपमहानिरीक्षणालय पश्चिम विभाग, विषय कारागृह विभाग, कारागृह शिपाई सरळ सेवा भरती प्रक्रिया 2022-23. मूळ कागदपत्र तपासणी करता गैरहजर उमेदवारांना अंतिम नोटीस देण्यात येत आहे. म्हणजे हे विद्यार्थी कुठे ना कुठे दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये लागलेले असतील, म्हणूनच ते गैरहजर राहिलेले आहे. तर बघा, उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की आपली कारागृह शिपाई पदासाठी निवड झाली असून त्या अनुषंगाने उक्त संदर्भानुसार आपणास मूळ कागदपत्र तपासणी करता 2/6/2025 ते 12/6/2025 रोजी सकाळी 9 वाजता कारागृह उपमहानिरीक्षणालय पश्चिम विभाग, येरवडा, पुणे 6 कार्यालयाच्या ठिकाणी उपस्थित राहण्याबाबत कळवण्यात आले होते. मात्र आपण मूळ कागदपत्र तपासणीकरिता अनुपस्थित राहिला आहोत. तदनंतर शेवटची संधी म्हणून आपणास 19/6/2025 वार गुरुवार रोजी सकाळी 9 वाजता कारागृह उपमहानिरीक्षणालय पश्चिम विभाग, येरवडा, पुणे 6 या पत्त्यावर मूळ कागदपत्र तपासणीसाठी कारागृह विभागाच्या संकेतस्थळावर उमेदवारांसाठी दिलेल्या सूचनांनुसार मूळ कागदपत्रासह उपस्थित राहण्याबाबत सूचित करण्यात आले होते. तसेच दूरध्वनी संदेशाद्वारे देखील कागदपत्र पडताळणीकरिता उपस्थित राहण्याबाबत सूचित करण्यात आले होते. तरी देखील आपण कागदपत्र पडताळणीकरिता दुसरी संधी देऊन देखील अनुपस्थित राहिलात. तसेच सोबत जोडलेल्या यादीतील त्यांचे नावासमोर नमूद प्रमाणे काही उमेदवार यांनी निवड रद्द करण्याबाबत ईमेलद्वारे विनंती अर्ज सादर केले आहेत. तरी आपणास कागदपत्र पडताळणीकरिता शेवटची संधी म्हणून 3/7/2025 रोजी सकाळी 9 वाजता कागदपत्र पडताळणीकरिता कारागृह विभागाचे संकेतस्थळावर उमेदवारांसाठी दिलेल्या सूचनांनुसार मूळ कागदपत्रासह उपस्थित राहावे. सदर पदावर नोकरी करण्यास इच्छुक नसल्यास तसे लेखी अर्जाद्वारे कळविण्यात यावे. कोणत्याही परिस्थितीत आपण 3/7/2025 रोजी उपस्थित राहिला नाही तर कोणतीही सबब न ऐकता आपली निवड रद्द करण्यात येईल. बघा, यांना एकदा संधी दिलेली होती, परत संधी दिलेली आहे. म्हणजेच हे विद्यार्थी कुठे ना कुठे लागलेले असतील. म्हणजे जे पण विद्यार्थी या विद्यार्थ्यांच्या खाली असतील वेटिंगला, बघू शकता भरपूर असे विद्यार्थी आहेत. त्यांनी एकदम आपला रेडी राहायचं आहे की आपल्याला आता ते डॉक्युमेंटसाठी किंवा जॉईनिंगसाठी ते बोलावतील. ठीक आहे. तर एकूण जर बघायला गेलो तर विद्यार्थी मित्रांनो 20 उमेदवार आहेत आणि 20मध्ये जर आपण बघायला गेलो तर सर्वसाधारण जर बघायला गेलो आपण तर जवळपास विद्यार्थी बघू शकता ST सर्वसाधारण आहे, SC-BC सर्वसाधारण आहे. बघा, याने ती विनंती केली आहे निवड रद्द करण्यासाठी. या महिला उमेदवारांनी सुद्धा विनंती केलेली आहे. EWS फिमेल आहे, त्यानंतर ओपन फिमेल आहे, ओपन फिमेल आहे. म्हणजे जवळपास एक सर्वसाधारण आणि बाकी महिला आहे आणि बाकी एक सर्व्हिसमॅन आहेत. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, वेटिंग उघडणे हे सुरू झालेली आहे आणि लवकरच तुम्हाला बोलवण्यात येईल जे विद्यार्थी वेटिंगवर आहेत. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. धन्यवाद.